बापरे, तुम्हाला भीतीही वाटते हे माहित नव्हतं मला. नाही, मला भीती नाही वाटत, कारण मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे. तिथे तुमच्या त्या बंगल्यात काहीतरी इल्लीगल चालतं. हो, मग दाखवा मला तुमचं फुटेज. काही सापडलं नाही आहे ना तुम्हाला? हे बघा, तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला मी कोर्टात खेचणार म्हणजे खेचणार, कारण तुम्ही माझे 7 दिवस वाया घालवले आणि त्या 7 दिवसात माझ्या घरात राहून सुद्धा तुम्हाला काहीही सापडलं नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे विनाकारण माझा वेळ वाया घालवला तुम्ही. आपण शांतपणे बसून बोलू शकतो का? ऑफकोर्स संजय सर सुद्धा असतील तिथे. चालेल? चालेल. चला. आत्ता नाही. आणि काय, मला एक खूप महत्वाचा, ऍक्च्युली महत्वाच्या व्यक्तीचा फोन आहे, पण मी परत येईन. या. ओके, बाय. बाय. हॅलो, बोल बच्चा. तू कसा आहेस बाळा? हो, आणलंय मी तुझ्यासाठी. खूप काही घेऊन आलोय दिल्लीवरून येताना. दादा बोल. आत्ता जावनीचा फोन येऊन गेला. काही म्हण स्वाती, पूजा खूप छान झाली, पण तुझी दगदग झाली ग. आता तू ना मस्त आराम कर. चल येते मी, माझा स्वयंपाक बाकी असेल. अगं थांब थोडा वेळ, आणि आज माझ्याचकडे जेव. तू आता काही बोलू नकोस, बस इथे. मी जरा हे निर्माल्य विसर्जन करून येते. हा बर. काकू येऊ? येऊ? ये ना. निलय, असं का केलंस तू? गार्गी खूप रागवली आहे तुझ्यावर. माहितीये मला. तू आता गार्गीचा मूड बघून तिच्याशी शांतपणे बोलून घे, आणि लवकरात लवकर बोल, कारण सहजासहजी तिचा राग जाणार नाही. काकू मला माहिती आहे, पण मी खरंच हेल्पलेस आहे. ऍक्च्युली मी काही दिवसांकरता आउट ऑफ स्टेशन जातोय. गार्गीला ऑफिसला गेल्यावर कळेलच. पण खरं तर मी तुमची माफी मागायला आलो. नाही नाही, माझी माफी मागू नकोस. तू गार्गीशी बोल. तुम्ही दोघं बोलत बसा, मी जरा हे निर्माल्य विसर्जन करून येते. आले. काय चाललंय तुझं? दादा जाऊ दे ना प्लीज. अरे जाऊ दे ना. काय का वागतोस तू असं? 2 दिवस झाले तू इथे येऊन घरी आला नाहीयेस, त्या वागण्याचा काय अर्थ काढायचा? कसा आहेस तू? मावशी, खूप त्रास होतोय मला. सुट्टी घेतलीस ना? मग बाहेर गावी कुठे जाणार आहेस? गुहागरला. हे बघ, तिकडे जाऊन आराम कर, डोकं शांत होईल. मावशी,
सध्या माझ्यासोबत जे घडतंय ते बघून तुम्हाला खरंच वाटतं माझं डोकं शांत होईल? मी आल्यानंतर जरा 2 दिवस कामात बिझी होतो म्हणून नाही आलो घरी. तर तू असं बोलणार असशील तर मी काय बोलू यावर? दादा अरे खरंच कामात होतो मी. दिल्लीला असल्यामुळे ऑफिसची कामं पेंडिंग होती, ती पूर्ण करायची होती. आणि शिवाय मला त्या मृत्युंजय बंगल्यावर पण जायचं होतं. मावशी प्लीज मला त्या मृत्यूंच्या बंगल्याबद्दल सांगा ना. हे बघ विसरलेस, तुला पाणी सुद्धा विचारलं नाही. पाणी देऊ? नाही नको. मग चहा घेशील? अजिबात नको. मावशी मी काय विचारतोय तुम्हाला, प्लीज मला त्या बंगल्याबद्दल सांगा ना. मावशी बोला ना. मावशी या भाषांमुळे वेळ लागेल हो मला. जगणं मुश्किल झालंय माझं. हे जर असंच सुरू राहिलं तर एक दिवस मी असा विचार करण्याची काही एक गरज नाही. आता तुला भास होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव, तुला खरंच भास होणार नाही. कशावरून बोलताय तुम्ही? सांगा ना मावशी, कशावरून बोलताय? मी सांगते ना, तुला भास होणार नाही म्हणजे नाही. आणि समजा झाला तर तू मला सांग, मग मी बघते काय करायचं ते. निलय, मावशी पण हे सगळं जर थांबलं नाही तर? थांबेल. आणि आता तू जातोयस ना, मग मी सांगितल्या ठिकाणी सुद्धा जा. तुझी आई कशी आहे? ती ठीक आहे आता, पण तिला जाणवतंय काहीतरी विचित्र घडतंय म्हणून. पण तिला हे सगळं कळता कामा नये. प्रयत्न तोच आहे मावशी, पण शेवटी आई होती. तिच्यापासून असं किती दिवस लपून ठेवणार आहे मी? थोडे दिवस, फक्त थोडे दिवस, मग सगळं व्यवस्थित होईल. मावशी पण माझ्या जीवाला धोका होता, आता कमी झालाय. इथे काय काम होतं? रिनोव्हेशनचंच काम बघत होतो. ठीक आहे. बरं मला एक गोष्ट सांग, दिल्लीच्या कामाचं काय झालं? आपण निघूया. क्षितिज, दिल्लीचं डील क्रॅक नाही ना झालं? ठीक आहे, इट्स ओके. होतं सर. नाही दादा, यावेळी मी खूप पॉझिटिव्ह होतो. सगळं व्यवस्थित वर्कआउट झालं होतं. अचानक हे डील का वर्कआउट नाही झालं तेच कळत नाही. आणि हे दुसऱ्यांदा होतंय माझ्यासोबत. डील व्यवस्थित क्रॅक होणार होतं, पण अचानक काहीतरी प्रॉब्लेम झालाच. इट्स ओके. प्रत्येक दिवस हा आपला नसतो. हे डील नाही झालं, पुढचं येईल, ते क्रॅक करू. बस. तो बंगला तुझी अशी पाठ सोडणार नाही. तू कितीही लांब जायचं ठरवलंस तरी तो बंगला वारंवार तुला स्वतःकडे खेचे. पण तू डगमगू नकोस, कारण तूच राखणदार आहेस. राखणदार? मग दिल्ली काय म्हणताय? ठीक आहे, पण दिल्लीत फिरायचं म्हटलं तर कोणीतरी पाहिजे सोबत. हे तू बोलतोय?
हो, मला माहिती आहे. मी आजपर्यंत मॅक्सिमम सगळ्या सोलो ट्रिप्सच केल्या. पण तिथे दिल्लीत फिरताना असं वाटत होतं की तिथली माहिती असणारं कोणीतरी सोबत पाहिजे. खूप क्राऊडी आहे रे. डोंट टेल मी की तू फिरला नाहीस. नाही, कामाच्या गडबडीमुळे वेळ नाही मिळाला. मला सांग, तू ते मगाशी मृत्युंजय बंगल्याचं काय सांगत होतस? रिनोव्हेशन काय परिस्थिती काय? चाललंय हळूहळू. म्हणजे शिफ्ट व्हायला अजून वेळ लागेल. हो, आपल्या त्या घर मालकांशी पुन्हा एकदा बोलावं लागेल. अजून महिनाभर राहू द्यायला सांगावं लागेल. ठीक आहे, मी बोलून घेतो त्यांच्याशी. नाही, नको. मी बोलतो त्यांच्याशी, तू उगाच चिडचिड करशील. अरे नाही होणार आता असं काही. ते एकदाच झालं. सिरियसली सांगतोय. मला माहितीये. मी काय म्हणतो, आत्ता वाटेतच त्यांचं घर लागलं. त्यांना भेटून घेऊया आत्ताच. असतील का पण आत्ता ते? बघतो फोन करू. हॅलो, मी आकाश निंबाळकर बोलतोय. नाही म्हटलं, तुमच्या घराजवळच आहे. जाता जाता तुम्हाला भेटलो असतो. आहात ना तुम्ही? नाही, घरी नाही येत. तुम्हीच जरा खाली या ना प्लीज. हो, घाईत आहोत. प्लीज. थँक्यू. 2 मिनिटात पोचतो. आहेत दादा, शांतपणे बोलूया. डोंट वरी. आजपर्यंत गार्गी सोबत मी सावलीसारखी उभी, कारण मला माहिती आहे बंगल्यात जे काही आहे ते गार्गी कधी संपेल याची वाट पाहते. आणि म्हणूनच गार्गी आणि बंगला यांच्यामध्ये मी खंबीरपणे उभे आहे. आणि इथून पुढे तुलाही तिच्या मागे खंबीरपणे उभं राहावं लागेल. एवढं सगळं होऊन सुद्धा गार्गी सुखरूप आहे का? कारण तू तिच्या सोबत आहेस. आणि म्हणूनच तुला असं भासवलं जातंय की तुझ्यापासून तुझ्या आईला आणि गार्गीला धोका आहे. म्हणजे खरंच तुझ्यापासून धोका आहे म्हटल्यानंतर तू गार्गीला एकटं सोडशील आणि गार्गी एकटी पडेल. आणि हेच तर बंगल्याला हवंय. लक्षात येते का तुझ्या? अरे तू गार्गी सोबत आहे म्हणून गार्गी सुखरूप आहे. पण मावशी, तुम्हाला असं का वाटतं की मीच तो राखणदार आहे? कारण तो बंगला सहजासहजी कोणाला आत घेत नाही. आणि एकदा का कोणी आत गेला की मग त्याला सोडत नाही. पण तूच आठव, जेव्हा जेव्हा तू बंगल्यात गेलाय तेव्हा तेव्हा तुझ्या सोबतची सगळी माणसं सुखरूप होती. कळतंय का मला काय म्हणायचंय ते? म्हणून मी तुला सांग, तू गार्गी सोबतच राहा. जोपर्यंत तू गार्गी सोबत आहे तोपर्यंत गार्गी सुखरूप आहे. काही झालं तरी गार्गीला एकटं सोडायचं नाही. आणि त्या बंगल्याची एक सवय, ज्या माणसाचा छळ करायचा असतो ना त्या माणसाची भीती तो नेमकी ओळखतो आणि त्या भीतीला मोठं करतो. त्या भीतीचा चेहरा भविष्यात त्याच्या आयुष्यात जोडल्या जाणाऱ्या माणसाचा चेहरा असतो. आता हेच बघ ना, तू तुझ्या आईच्या बाबतीत खूप हळवा आहे. काही झालं तरी तू तुझ्या आईशिवाय राहू शकत नाही. आणि तू कितीही खंबीर असलास तरीही तू तुझ्या जवळच्या माणसांना तुझ्यापासून लांब करू शकत नाही. हीच भीती त्या बंगल्याने नेमकी हेरली. म्हणजे याचा अर्थ हे सगळे भास यामुळे होत आहेत. तुला कळतंय ना
मी काय बोलते ते. पण मावशी हे सगळं तुम्हाला कसं माहिती आहे? ते महत्वाचं नाही आता. मावशी मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय, पण नेमकं त्या बंगल्याचं रहस्य काय आहे? नाही म्हणजे तिथे कोण राहतं? मावशी प्लीज सांगा ना. तुम्ही म्हणताय की गार्गीला त्या बंगल्यापासून धोका आहे, मग धोका काय? काहीतरी कारण असेल ना यामागे. मावशी प्लीज, मावशी प्लीज बोला ना. अरे काय चाललंय तुमचं? दिलेला शब्द पाळायचाच नाही असं ठरवलंय का निंबाळकरांनी? आणि सर्वात आधी तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. आज काहीतरी एक बोलताय, उद्या काहीतरी भलतंच बोलताय. जरा तुम्ही आमचा प्रॉब्लेम समजून घ्या ना. अरे कसल्या प्रॉब्लेमच्या गोष्टी करताय? काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या घरात आणखीन राहायचं असेल तर डबल भाडं द्यावं लागेल. त्यावर तुम्ही चिडलात, मला नको नको ते म्हणालात. आठवतंय ना? जाऊ दे ना. अरे जाऊ दे कसं? काय म्हणाला होता तुम्ही मला, आठवतंय का? आम्ही हे घर रिकामं करू बोलला होतात की नाही? हो बोललो होतो, आम्ही बोललो होतो तसं, पण आमचाही काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो ना. कसले प्रॉब्लेम? तुमचे प्रॉब्लेम आहेत, माझे नाही. मग आमचे प्रश्न आहेत ना, ते आम्हाला आमच्या पद्धतीने सॉल्व्ह करू द्यात. उगाच भाडं डबल वगैरे करण्याची धमकी देऊ नका. आणि खरंच हिंमत असेल ना तर वाढवून दाखवा मला भाडं, मग मी काय करतो तेही बघा. बघा हे तुमचे भाऊ कसे बोलतायत बघा. अरे ही काय बोलण्याची पद्धत झाली का? अरे तुमच्या वडिलांबरोबर चांगले संबंध होते म्हणून या घरात तुम्हाला मी राहायला दिलं, नाहीतर आजही डबल भाडे देणारे माझ्याकडे अनेक आहेत. आमच्या वडिलांबरोबर चांगले संबंध होते म्हणून आमच्या वडिलांनी तेव्हा तुम्हाला हे घर विकत घ्यायला मदत केली होती, विसरलात का? आणि एवढंच नाही, तुमच्या बिझनेसच्या नुकसानातनं सुद्धा बाहेर पडायला आमच्या वडिलांनीच तुम्हाला मदत केली होती, नाहीतर केला लागला असतात. हो का? पण मी तर असं ऐकलंय की या बिझनेसमुळे तुम्ही भिकेला लागलात. काय आकाश? सामंत काका आता जरा अति होत आहे. ओरडू नका. ओरडण्यामुळे सत्य लपत नाही. सगळ्या जगाला माहिती आहे काय झालंय. हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या दादाच्या एकाच चुकीमुळे आम्ही सगळं गमावून बसलोय, तर तसं नाहीये. मी आजही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, लक्षात ठेवा. आणि नाही तुमचं राहतं घर विकत घेऊन दाखवलं ना तर क्षितिज निंबाळकर नाव नाही लावणार. अरे तुम्ही आधी स्वतःच्या घरात राहायला जा. दुसऱ्याच्या घरात राहून दुसऱ्याचं घर विकत घेण्याची भाषा करू नका. सामंत काका, क्षितिज जरा शांत हो प्लीज. प्लीज काका, वाद घालून काही होणार नाही. रिक्वेस्ट करतो, फक्त 3 महिने आम्हाला त्या घरात राहू दे. फक्त 3 महिने प्लीज. पण 10% भाडं जास्त द्यावं लागेल. हो ठीक आहे, चालेल. ठीक आहे. सामंत काका, आय एम सॉरी. मगाशी रागाच्या भरात जरा आवाज चढेल. डोकं शांत ठेवायला शिक जरा, तुझंच भलं होईल. मावशी हे सगळं काय आहे? गार्गीने नेमकं काय केलंय की त्या बंगल्याला तिचा जीव घ्यायचा आहे? आणि मावशी त्या बंगल्याला म्हणजे नेमकं कोणाला? कोण आहे त्या बंगल्यात? जिवंत व्यक्ती आहे की आणखी कोणी? कारण दरवेळी तिथे गेल्यावर काहीतरी विचित्र अनुभव येतात. हे बघ, वेळ आली की मी तुला सगळं सांगेन. नाही मावशी, मला आत्ताच्या आत्ता सगळं सांगा. तुला आता नाही सांगू शकत. पण का? का कशाला ते मी नाही सांगू शकत. पण मी जे सांगितले तेच तू कर. पण मावशी प्लीज. निलय,
नाही म्हंटल ना मी. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला सगळं सांग. थोडं थांब आणि मनातली भीती झटकून टाक. मावशी, उलट आता मला जास्त भीती वाटायला लागली. म्हणजे गार्गीनी तिथे काही माणसं पाहिली आहेत, पण आम्ही तिथे कधीच कोणाला बघितलं नाही. मग ती माणसं आहेत तरी कोण, आणि गार्गीलाच का दिसली? त्या माणसांचं आणि त्या बंगल्याचं काय कनेक्शन आहे? आता आपल्या हातात दोनच गोष्टी. एक म्हणजे ती माणसं कोण आहेत हे आपल्याला कळायला हवं, आणि दुसरं म्हणजे त्या माणसाची आणि गार्गीची कधीही ओळख होऊ नये अशी देवाकडे प्रार्थना करू. कारण ही माणसं जर गार्गीच्या आयुष्यात आली तर गार्गीच्या आयुष्यात प्रत्येक वाटेवर संकट आणि संकटच आहे.